विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं सुरू आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावरती बैठक सुरू आहे। मंत्री बावनकुळे, रवींद्र चव्हाण हे बैठकीला उपस्थित आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या जागांवरती तीनही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत, या संदर्भात माहिती घेऊयात। विधान परिषदेच्या जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये खलबतं सुरू आहेत। सध्या कोण कोण उपस्थित, काय माहिती विनायक? श्वेता, बरोबर आहे। ही प्रमुख बैठक जी आहे ती भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचप्रमाणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या तीन प्रमुख नेत्यांमध्ये ही खलबते जी आहे ती सुरू आहेत। कारण जर आपण पाहिलं तर शिवसेनेला अधिक जागा ज्या आहेत ते विधान परिषदेच्या हव्या आहेत। जवळजवळ 6 ते 7 जागांची मागणी जी आहे ती शिवसेनेकडून केली जाते। काही ठराविक जागांच्या अदलाबदल जी आहे ती भाजपला सुद्धा हवी आहे आणि याच अनुषंगाने ही बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण मानली जाते। जो प्राथमिक फॉर्म्युला महायुतीच्या समोर आलेला आहे, यामध्ये भाजप 12 आणि त्यातून शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 असा एक फॉर्म्युला जो आहे 17 जागांचा समोर आलेला पाहायला मिळतो। परंतु शिवसेनेला मात्र अधिकच्या जागा हव्या आहेत आणि त्यासाठीच या प्रमुख नेत्यांची आता सध्या बैठक आहे। उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये भाजपकडे सुद्धा संख्याबळ आहे आणि शिवसेनेने नाशिक हवी आहे असा दावा जो आहे तो केलेला आहे। रायगडचा सुद्धा पेच आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण कोकणातली ही जागा आहे। त्यामुळे अशा काही प्रमुख जागा आहेत त्या जागांवरती शिवसेना मागणी करते, परंतु भाजप सुद्धा त्या जागांवरती दावा करते। त्यामुळे हा पेच जो आहे तो सोडवण्यासाठी आता काही दिवस उरलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी लवकरात लवकर हा पेच सोडण्यात यावा यासाठी आज ही बैठक जी आहे ती नंदनवन या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता या संपूर्ण बैठकीमध्ये या दोन्ही पक्षांची नेमकी काय चर्चा होते प्रमुख नेत्यांची हे बघावं लागणार आहे। कुठल्या जागेवरती कोण दावा करतं, कोण किती कोणाला जागा सोडतं हे या बैठकीतनं स्पष्ट होईल। बिलकुल विनायक, धन्यवाद या माहितीसाठी। ही बैठक झाल्यानंतरचे सुद्धा अपडेट आपण घेऊच।